राज्यामधल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं मोठे आदेश दिलेले आहेत। आयोगानं ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदांच्या संख्येमध्ये घट केलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमधल्या एकूण आरक्षण हे 50% मर्यादेमध्ये ठेवण्याच्या नियमांमुळे ही घट करण्यात आलेली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये हे बदल करण्यात आल्यानं ओबीसींची आरक्षित सरपंच पदाची संख्या आता 512 ने घटलेली आहे। तो ओबीसीच्या आरक्षित सरपंच पदांमध्ये घट झाल्यानं समीकरणं ही नेमकी कशी बदलणार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। ओबीसी आरक्षित सरपंच पदांमध्ये घट झाली आहे। ग्रामविकास विभागाकडून सरपंच पदाच्या आरक्षणात सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली आहे। 50% मर्यादेमुळे ओबीसी सरपंच पद 512 ने घटली आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15 जिल्ह्यात बदल केले गेलेत। सुधारित आदेशानुसार ओबीसींसाठी आता 6207 पदं आरक्षित असतील, तर खुल्या प्रवर्गातील सरपंच पदं यामुळे वाढली असून त्याची संख्या 13,589 वर पोहोचली आहे। दरम्यान कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हे बदल करण्यात आलेले ते आपण बघूया। तर 15 जिल्ह्यांसाठी हे आदेश लागू आहे। त्याच्यामध्ये धुळे, जळगाव, हिंगोली, तसंच नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, तसंच यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धामध्ये हे आदेश लागू आहेत।